नेहमीच्या चकोल्या खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही डिश ट्राय करू शकता. चकोल्यांपेक्षा खूप वेगळा आणि पौष्टिक पदार्थ आहे. कधीकधी स्वयंपाकाचा कंटाळा आला, आपण चकोल्या बनवतो, पण चकोल्यांमधलाच हा एक वेगळा प्रकार आहे. जरूर ट्राय करूया. तर लगेचच रेसिपीला सुरुवात करू. सुरुवातीला कुकरमध्ये घेऊयात 1 वाटी मुगाची डाळ. डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तुम्ही इथे तुरीची डाळ घेतली तरीही चालेल. तर मी इथे 1 वाटी डाळीसाठी 4 ग्लास पाणी घालते. तर तुम्ही इथे डाळीचा किंवा पाण्याचा वापर कमी जास्त केला तरीही चालेल. आणि मग कुकरचं झाकण लावून याला आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. शिट्ट्या होतात तोवर आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. त्यासाठी आपण एका भांड्यात 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊ. तर आपण पिठात काही मसाले घालणार आहोत. त्यात मी पाव चमचा मीठ घातलं आहे, पाव चमचा तिखट आणि पाव चमचा हळद घालू आणि थोडं पाणी घालून आपण याला मळून घ्यायचं आहे. तर ही कणिक आपल्याला खूप घट्ट मळायची नाही किंवा खूप सैली मळायची नाही. नेहमीच्या चपातीला मळतो अगदी तशीच आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे. तर या पद्धतीने थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊ. आपण पराठ्यांना जशी कणिक मळतो तशी कणिक मी मळून घेतली आहे. याला 10 मिनिटे असंच ठेवून देऊ. इकडे कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यानंतर पूर्ण वाफ गेल्यावर मी ह्याला उघडून घेतलं आहे. एकदा चमच्याच्या साहाय्याने हलवून घेऊ. तर डाळ थोडी घट्ट आहे म्हणून मी रुईच्या साहाय्याने डाळ घोटून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता डाळ एकदम व्यवस्थित शिजली गेलेली आहे. आता फोडणी करायची आहे. त्यासाठी मी इथे टोपामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करत ठेवलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी. मोहरी चांगली फुटली की यामध्ये घालूया कढीपत्ता, 3-4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. आता यामध्ये घालूया 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला, आलं लसूण पेस्ट. तर इथे गॅस कुठेही मोठा ठेवायचा नाही. गॅस कमी ठेवूनच आपण याला मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता टोमॅटो छान अगदी मस्त परतून झाला आहे. तर आता आपल्याला इथे काही मसाले घालायचे. तर आता यामध्ये घालूया पाव चमचा तिखट, 1 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला. इथे मी तिखटाचा जास्त वापर केलेला नाही कारण आपण आधी मिरची टाकली आहे. मसाले चांगले परतले गेले की गॅस मोठा करायचा आणि शिजवून घेतलेली डाळ यावर घालायची. गॅस मोठा केला की फोडणी खूप खमंग आणि चरचरीत बसते. जर तुम्हाला डाळ खूपच घट्ट वाटत असेल तर इथे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता वरतून घालूया चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालू आणि चमच्याने चांगलं ढवळून घेऊ. तर मी इथे भिजवून घेतलेल्या चिंचाचा रस घालते. वाटलं तर तुम्ही इथे गूळसुद्धा वापरू शकता. ढवळून घेऊया. आता गॅस कमी करून आपल्याला याला उकळी काढायची आहे. तोवर आपण इथे ढोकली करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता कणिक एकदम छान मुरलेली आहे. तर आता हाताला थोडं तेल लावू आणि नेहमीच्या चपातींना जेवढा गोळा घेतो तेवढा घ्यायचा आहे. आणि पोळी लाटत असताना अजिबात पिठाचा वापर करू नका. सगळ्यात महत्त्वाची टीप आहे. काय होतं तुम्ही जर पिठाचा वापर केला आणि ते डाळीत उतरलं जातं तर चव अजिबात चांगली लागत नाही. त्यामुळे तेल न लावता लाटली तरीही चालेल. अगदी चिटकत असेल तर तेलाचा वापर करा. तर मी इथे पोलपाटाला थोडं तेल लावून घेतलं आहे आणि पोळी तेलावर लाटून घेऊ. पोळी पातळच लाटा. खूप जाड ठेवू नका. खूप जाड ठेवली ना तर शिजायला फार वेळ जातो. तर इथे पोळी लाटून झालेली आहे. चला तर आता आपण ह्याचे त्रिकोणी किंवा चौकोनी आकाराचे तुकडे करून घेऊ. मी इथे चौकोनी तुकडे करते या पद्धतीने.
आणि ढोकली एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता ढोकली एकदम पातळ किंवा एकदम जाडही झालेली नाही. डाळीला चांगली उकळी आलेली आहे. आता एक एक ढोकली सोडून देऊया. तर इथे आपण सगळ्या ढोकली डाळीत सोडलेल्या आहेत. याला 1 मिनिटासाठी झाकून ठेवूया. 1 मिनिट झाल्यानंतर याला उघडून बघूया आणि याला हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता ढोकली एकदम सुटसुटीत झालेल्या आहेत. एकमेकांना अजिबात चिटकून बसलेल्या नाहीत. मस्त रंग आलाय आणि मस्त सुगंध येतोय. गॅस बंद करूयात आणि याला मस्त गरमागरम सर्व करूयात. तर ह्या तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा अशाच खायला देखील खूप सुंदर लागतात. यावर फक्त साजूक तूप घेऊन खा, मस्त लागतात. तर तुम्ही पण ही दाल आणि ढोकलीची रेसिपी जरूर ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.